50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। पण हे 50 तरुण इसिसच्या संपर्कात कसे आणि त्यांचा नेमका हेतू काय होता जाणून घेऊया त्या रिपोर्टच्या माध्यमातून। मोहम्मद जोएबने वेगवेगळ्या भागातील 50 तरुणांचं व्हॉट्सअप ग्रुप तयार केलं होतं। याच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून स्फोटकं कशी तयार करायची याचं प्रशिक्षण मोहम्मद जोएब या तरुणांना देत होता। पाहता मराठवाडा सेमीचा स्लीपर सेल झालाय का हा प्रश्न उपस्थित केला जात होता। गेल्या काही दिवसात तपास यंत्रणा मराठवाड्यातून इसिसच्या संपर्कात असलेल्या तरुणांवर कारवाया करत आहे। त्यामुळे सेमी वाया इसिस असा मराठवाड्याच्या स्लीपर सेल होऊ लागला आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।